कोणतीही स्त्री असेल, ताडोबाने ज्ञानेश्वरीत लिहिलेलं आहे, पुरुषाशिवाय ती स्थिर राहत नाही. बुद्धीला जर स्थिर व्हायचं असेल तर तिला बोध लागतो, आणि बोध केवळ आणि अशा पद्धतीनं ज्ञानोबांचे शब्द तुम्हा आम्हावर उपकार करतात, याची जाणीव निर्माण व्हावी म्हणून आपण पसायदान भावार्थ किंवा भावार्थ पसायदान या रूपाने आपले हे चिंतन चाललेलं आहे. खळाची व्यंकटी सांडो, सत्कर्मी रती वाढो, आणि भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, याचा पण थोडा विचार केला. दुरिताचे तिमिर जावो हा गहन विषय आहे. दुरित अज्ञानाला म्हणतात, पापाला म्हणतात दुरित. तिमिर शब्दाचा अंधकार असा अर्थ होतो. अंधकार होणं म्हणजे नेमकं तुम्हाला, प्रत्येक माणसाला एखादा जीवनात असा प्रसंग येतो, त्याला जर विचारलं तो मला काही सुचत नाही, मला काही कळत नाही. अनिर्णित अवस्थेला तिमिर म्हणतात. अनिर्णित अवस्थेला तिमिर म्हणतात. आणि ती जी अनिर्णित अवस्था आहे, तिमिर अवस्था आहे, ती एवढी भयानक आहे की त्या अनिर्णित अवस्थेमध्ये सुखाचा विरह असतो. विषय जरा वेगळा आहे पण समजून घ्या. विरह असतो. विरह शब्दाचा अर्थ आहे अभाव. सुखाचा अभाव अनिर्णित अवस्थेमध्ये असतो. याला ज्ञानोबांनी एक दृष्टांत दिलेला आहे रूपकाच्या रूपाने 16व्या अध्यायामध्ये, अतिशय सुंदर आहे. चक्रवाक नावाचे पक्षी असतात आणि ते नेहमी जोडप्यानेच राहतात, पती पत्नीप्रमाणे. पक्षामध्ये सुद्धा एकनिष्ठ भाव असतो, हे माणसाने लक्षात ठेवावं. काय होतं, दिवसभर पती पत्नी बरोबर आहेत आणि नेमकं रात्रीच्या अंधार पडतो आणि दोघांना वियोग सहन करावा लागतो. ज्ञानोबांचं रूपक आहेत आणि त्या रूपकाची भूमिका आहे ती जी चक्रवाक पक्षी दिवसभर बरोबर आहेत आणि रात्रीला अंधार पडतो आणि एका नदीच्या दोन्ही तीरावर 2 पक्षी असतात. इकडून ओरडतो नर, तिकडून मादी ओरडते. मादीला वाटतं इकडे आहे, नराला वाटतं मादी तिकडे आहे. नर तिकडे जातो, मादी इकडे येते. आपल्या जीवनातला दृष्टांत आहे बरं का. आपण सुखाला आवाज देतो, तिकडून सुखाचा आवाज येतो. आपण नदीच्या त्या तीरावर जातो, सुख या तीरावर आलेलं असतं. नर पलीकडे गेला, मादी आलेकडे आले की पुन्हा ओरडतो कुठे, आणि ही इकडून ओरडते मी इकडे. पुन्हा हिला वाटतं, ही पलीकडे जाते. रात्रभर चालतं हे चक्रवाक पक्षाचं, रात्रभर चालतं. ज्ञानोबांचा दृष्टांत कसा आहे, ज्ञानोबांनी चक्रवाक पक्षाला आपल्या जीवनातलं जे रूपक केलेलं आहे त्याचं खूप सुंदर वर्णन आहे. बुद्धी आणि बोध असं वर्णन केलेलं आहे. आपल्याकडे बुद्धी आहे आणि बोध आपल्याकडे नाही आहे. बोध निवृत्तीच्या तीरावर आहेत आणि बुद्धी प्रवृत्तीच्या तीरावर आहेत. आणि मध्ये संसाराची नदी आहेत, माया नदी आहेत. ज्ञानोबांची कशी दृष्टांत त्यावेळेस सुचले असतील याच्यावरच चमत्कार समजा तुम्ही. बाकी भिंतीला धडकू नका, रेड्याच्या मागे तर जाऊच नका. हे चमत्कार आहेत. ज्ञानोबा म्हणतात हे जे 2 आरडत विरह वेडी बुद्धिबोधू. आणि आपल्या जीवनात काय होतं, आता हे वाग्यज्ञ आत्ताच तुम्हाला सांगितलं, त्याचा पुढचा भाग इथे आलेला आहे. शब्दांच्या असकडी. ज्ञानोबांचा हा शब्द आहे ना, ज्याला समजला तो भाग्यवान. शब्दांच्या जंगलामध्ये असा अर्थ आहे. शब्दांच्या अरण्यात, शब्दांच्या जंगलमध्ये, घनदाट जंगलमध्ये शब्दांच्या असकडी. किती सिद्धांत जगात, किती गुरु आहेत,
किती संप्रदाय आहेत, किती धर्म आहेत, किती महान महान लोक आहेत, ऐकायचं कोणाचं? हे ज्ञानोबा आहेत 700 वर्षापूर्वी लिहितात. मला एकाने विचारलं, तुम्ही प्रत्येक वेळेस 700 का म्हणता? म्हटलं डुप्लिकेट केली नाही म्हणून सांगायचं असतं. माऊली निर्माते आहेत, आधुनिकता नसताना ते कसे आधुनिक आहेत याकरता त्यांचं वय सांगावं लागतं मला. 700 वर्षापूर्वी शब्दांच्या असकडी, शब्दांच्या अरण्यामध्ये भेद नदीच्या दोन्ही थडी, भेदबुद्धी द्वेषबुद्धी दोन्ही थडी, आरणत विरह वेडी बुद्धिबोधू. संसाराचं सगळं चित्र आपल्या डोळ्यापुढं आणा. अमेरिकेतला बुद्धिमान असेल, युरोपचा बुद्धिमान असेल, नाही तर भारताचा असेल, तो बुद्धियुक्त आहे, बुद्धी आहे, पण बुद्धी बोधाशिवाय स्थिर होत नाही. अर्थ कळाला का? बुद्धी बोधाशिवाय स्थिर होत नाही. कोणतीही स्त्री असेल, ताडोबाने ज्ञानेश्वरीत लिहिलेलं आहे, पुरुषाशिवाय ती स्थिर राहत नाही. बुद्धीला जर स्थिर व्हायचं असेल तर तिला बोध लागतो, आणि बोध केवळ आणि केवळ संतांकडेच आहेत, दुसरीकडे बोधच नाहीत. सगळे बुद्धू आहेत. नाही तर एवढे संत, एवढे ग्रंथ, एवढे शास्त्र, एवढे धर्म, जग सुखी व्हायला पाहिजे. अनुभव आहे सुखी होण्याचा. ज्ञानोबारे लिहितात, बुद्धी बोधू. काय शब्द ज्ञानोबारांचे? आरडत विरह वेडी बुद्धिबोधू. विरहानं वेडी झालेली बुद्धी आणि बोध. आरडत विरह वेडी बुद्धिबोधो. ज्ञानोबारांचे शब्द पहा कसा. आरडत शब्द फार गोड आहेत. आरडत बोलणं नाहीये त्यांचं, ओरडणे. म्हणून जेव्हा यांचे भांडणं होतात ना संसारामध्ये, हे एकमेकाला बोलत नाहीत, बोला ना, ओरडतात. संसारातली भांडणं पहा तुम्ही. ओरडता का? पत्नी विचारते. पती सांगतो तू का ओरडते? ज्ञानोबा म्हणतात दोघंही ओरडतात. आरडत विरह वेडी, एकमेकाच्या विरहामध्ये. आरडत विरह वेडी बुद्धिबोधू. अंधारे दिसत नाही एकमेकाला, आणि रात्रभर या तीरावून त्या तीरावर, या तीरावून, इथं भेटेल इथं भेटेल. तुमच्या भाषेत सांगतो, सुख इथे मिळेल इथे मिळेल म्हणून तुम्ही भटकताय. तुमच्याकडे बुद्धी आहे पण बोध नाही, भटकताय तुम्ही. आरडत मग सूर्य उगवतो. ज्ञानोबा त्या चक्रवाकाचे मिथुन, सामरस्याचे समाधान, भोगवी जो चित गगन, भुवन दिवा. भुवन दिवा म्हणजे सूर्य. त्या दोघांचं मिलन करणारे, त्या दोघांना बुद्धी आणि बोधाला एकत्रित आणणारे कोण? सूर्य. भुवन दिवा श्रीगुरु. श्रीगुरु रूपी सूर्य जीवनामध्ये येतात. भुवन दिवा. आरडत विरह वेळ. विरह दूर होतो. शब्दांचा प्रयोग आहे का? आणि ते दोघं बुद्धी आणि बोध एकत्र येतात. कोणामुळे येतात? ज्ञानोबारांचा शब्द. भुवन दिवा चित गगन. ज्ञानोबारांचे काय काय शब्द आहेत पहा. तया चक्रवाकाचे मिथुन, सामरस्याचे समाधान, भोगवी जो चित गगन. भोगवी संसारिक माणसाने शब्द लक्षात ठेवावा. परमार्थामध्ये भोग आहे, आनंदाचा भोग आहे. तुमच्याकडे दुःखाचा भोग आहे. दिवस रात्र ओरडताय तुम्ही. आरडत विरह वेडी. काय ज्ञानोबारांचे शब्द आहे तो. आरडत विरह वेडी बुद्धिबोधू. विरहान म्हणून संसारातलं कोणतेही पुस्तक वाचा, विरहानं दुःखानं ओथंबलेली पुस्तक आहे ती. पिक्चर पहा, नाटक पहा, दुःखाचा ओरडा आहे. आरडा ओरडा आहे दुःखाचा. आरडत विरह वेडी बुद्धिबोधू. तया चक्रवाकाचे मिथून. त्या दोन जीवांना एकत्रित आणणारा भुवन दिवा. सूर्य उगवतो आणि दोन चक्रवाक पक्षी एकत्रित येतात. पण सूर्य उगवपर्यंत काहीही होत. सूर्य उगवला पाहिजेत.
तुमचं लक्ष नाही बरं का प्रवचनाकडे. सूर्य उगवला तर विरह संपतो आणि मिथून होतं. ज्ञानोबा आहेत पसायदानामध्ये म्हणतात, दुरिताचे विश्व स्वधर्म सूर्ये पाव. हा सूर्य आहे जो मी तुम्ही आता पाहिला. तर तुमचं लक्ष त्या विरहाकडे होतं. कधी कधी स्वतःचा विरह आठवतो. मी विश्व स्वधर्मी सूर्य पाहू सांगतो आणि तुम्ही ते बुद्धिबोधाकडेच अटकलेले आहेत. तुम्ही पसायदान आहेत, एवढं सोपं नाही आहे ते. विश्व स्वधर्म सूर्य, सूर्य म्हणजे श्रीगुरु. तुमच्या हृदयामध्ये ज्ञानरूपी सूर्याचा उदय हो. स्वधर्म बाहेर स्थापन केलेले धर्म नाहीत, लोकांनी तयार केलेले धर्म नाहीत. स्वधर्म, तुमचा धर्म, स्वधर्म. आणि त्या स्वधर्मामध्ये सूर्ये पाव आरडत विरह वेळी बुद्धी बोधू. म्हणून तुमच्या जीवनाला जर कल्याण करायचं असेल, कल्याण व्हावंसं वाटत असेल तर विश्वातले सगळे माणसाच्या हृदयामध्ये सूर्य पाव उदय हो. काय मागणी ज्ञानोबा राहायची. केवळ भारतच दुखी आहे, केवळ गरीब देश दुखी आहेत. श्रीमंताच्या देशांना वेड लागलंय, वेड. विरहानं व्याकुळ झालेली बुद्धी. आणि विरह शब्दाचा अर्थ दुरावा नाही बरं का, अभाव. न्यायशास्त्रामध्ये विरह म्हणजे अभाव. तर तुमच्या डोक्यामध्ये सर्वसामान्य विरह बसेल, तो विरह नाही. विरह शब्दाचा अर्थ आहे अभाव. सुखाचा अभाव ज्या बुद्धीमध्ये आहे, बोधाचा अभाव ज्या बुद्धीमध्ये आहे, त्याला विरह म्हणतात. आणि विरहामध्ये दुःखानं ओरडलं जातं माणूस, हळकंप होतो, असंबद्ध शब्दांचं उच्चारण होतं, असा तो विरह असतो. म्हणून हा जो क्रम आहे पसायदानमध्ये, तो क्रम फार गोड आहे. खळाची व्यंकटी गेली, सत्कर्मामध्ये प्रेम आलं, सर्व भूत मात्रांमध्ये परमात्मा दिसू लागला. हरी दिशे जनी बनी आत्मतत्वी, असा परमात्मा दिसू लागला. हा तिसरा टप्पा. चौथा टप्पा दुरिताचे तिमिर जावो. आणि आपण आज जो विचार करतोय, विश्वातला प्रत्येक व्यक्ती विश्व स्वधर्म सूर्य पाव. सूर्य त्यांच्या जीवनामध्ये, प्रकाश जीवनामध्ये उदयाला आला पाहिजे, ज्ञान जीवनामध्ये उदयाला आलं पाहिजे. म्हणून कधी कधी संसारिक माणसांचं एवढं दुर्भाग्य आहे. आज मस्तीमध्ये आहेत, तारुण्य आहे, धन आहेत, अधिकार आहे, सत्ता आहे, पण यांचा विरह जेव्हा होतो, तारुण्याचा, सत्तेचा, धनाचा विरह जेव्हा होतो, तेव्हा यांचं खरं अस्तित्व प्रकट होतं. ती ओरड आहे. आणि मग अशी लोक सांगतात, काय जगात खरं नाही, माणसावर किती उपकार करा, काही करा, काही फायदा होत नाही. माझं बोलणं लक्षात ठेवा, काय बोललो तुम्हाला, काही फरक पडत नाही. दुःखानं, विरहानं, वेदनेनं उत्तर देणारी माणसे. संतांचं म्हातारपण पहा, भगवंताला धन्यवाद देतात, श्री गुरुचे आभार मानतात. या जन्मामध्ये आम्ही जन्माला आलो आणि धन्य झालं आमचं जीवन, धन्य झालं जीवन. शब्दांचा प्रयोग पहा कसा आहे, धन्य झालं जीवन. धन्य शब्दाचा अर्थ काय, श्री गुरु आम्हाला भेटले.